महाराष्ट्रात आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यात आली आहे। ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे, त्याच आरक्षणाची महाराष्ट्रात सध्या काय स्थिती आहे? तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात एकूण किती टक्के आरक्षण आहे? कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? आणि आरक्षणाबाबत न्यायालयाचे काही निकष आहेत, ते निकष काय आहेत? आणि सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी काढलेल्या GR मुळे वाद सुरू आहे, तो वाद नेमका काय? मनोज जरांगे जे आरक्षणाची मागणी करतायत ते कायद्यानं देणं शक्य आहे का? याबाबत सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सध्या राज्यामध्ये एकच विषय गावच्या कट्ट्यापासून तर ऑफिसच्या कॅन्टीनपर्यंत हॉट टॉपिक बनलाय, तो म्हणजे आरक्षणाचा विषय। सध्या महाराष्ट्रात एकूण किती टक्के आरक्षण ते आपण जाणून घेऊया। तर महाराष्ट्रात सध्या विविध जातींमध्ये 72% आरक्षण लागू करण्यात आले। मराठा समाजासाठी 10% आरक्षणाची तरतूद आहे, परंतु न्यायालयीन आव्हानांमुळे त्यांची अंमलबजावणी प्रक्रियेत आहे। आता यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाची 50% आरक्षणाची मर्यादा आहे, ती एखादा जर अपवाद असेल तरच ती ओलांडता येते। तर मग महाराष्ट्रात 72% आरक्षण कसं, याचं उत्तर आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्याआधी आपण जाणून घेऊयात की हे जे 72% आरक्षण आहे त्याचं विविध जातीनुसार वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं। तर आता आरक्षणाची विभागणी कशा प्रकारे करण्यात आलेली आहे ते पाहूया। सर्वाधिक 19% आरक्षण OBC म्हणजेच इतर मागासवर्गीयांना आहे। त्यानंतर 13% आरक्षण SC प्रवर्गाला म्हणजेच अनुसूचित जातीला आहे। त्यानंतर ST म्हणजेच अनुसूचित जमातीला 60% आरक्षण आहे। त्यानंतर SBC म्हणजेच विशेष मागासवर्ग त्यांना 2%, विजे A गट म्हणजे विभुक्त जाती अ गट 3%, NT ब गट 2.5%, NT C गट 3.5%, NT D 2 आणि EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास यांना 10 आणि मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, जे अद्याप न्यायालयीन आव्हानांमुळे अंमलबजावणी प्रक्रियेत आहे। आता ही आरक्षणाची विभागणी आपण पाहिली तर यामध्ये आव्हानात्मक परिस्थितीत पाहायला गेलं तर महत्त्वाचा मुद्दा तो असा असतो की मराठा समाजाला जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे ते सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे। त्यामुळे सध्याची आरक्षणातली मराठा आरक्षणाला आपण जर 10% बाजूला काढलं तर 62% आरक्षण यापूर्वी होतं, मात्र तेही 50% मर्यादेच्या पुढेच आहे। आता हे 72% आरक्षण महाराष्ट्रात आपण पाहतोय, त्यातलं 10% आरक्षण जे मराठा समाजाला दिलंय ते न्यायालयीन आव्हानांमुळे प्रक्रियेत आहे। तर हे 10% आरक्षण जरी आपण बाजूला ठेवतोय तर 62% आरक्षण तर होतंच, पण मर्यादा तर 50चीच होती। मग ही मर्यादा कशी ओलांडली आणि काय त्यामागची कारणे आहेत? तर देशामध्ये 22 अशी राज्य आहेत, या मर्यादे पलीकडे तिथे आरक्षण देण्यात आलं आहे। एखादी जात जर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्यांना आरक्षण देण्यासाठी विशेष कायदा राज्याकडून तयार केला जाऊ शकतो, न्यायालयात तशी तरतूद आहे। यासाठी आपण तामिळनाडूचं उदाहरण घेऊया, कारण तामिळनाडू राज्यामध्ये 69% आरक्षण कसं काय देण्यात आलं आहे? तामिळनाडूमध्ये आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडल्यानंतरही त्या राज्यात 69% आरक्षणाला कोर्टात का नाही चॅलेंज केलं जात? तर तामिळनाडूमध्ये 50%वर आरक्षण चालतं, मग महाराष्ट्रात का नाही? याच प्रश्नाची उत्तरं आपण आता पुढे पाहूयात। आता हे आरक्षण मिळालं कसं, त्याचा थोडक्यात घटनाक्रम आपण समजून घेऊया। तर घटना आहे 1946ची। तामिळनाडूमध्ये आरक्षण द्यायला सुरुवात झाली। 1951 पर्यंत तामिळनाडूमध्ये 41% आरक्षण होतं। 1971 पर्यंत 49 पोहोचलं, 80 पर्यंत 68, तर 89 पर्यंत हे आरक्षण 69 केलं। 1991च्या जनगणनेनुसार तामिळनाडूमध्ये 87% जनता मागास आहे। मग आता महत्त्वाचा प्रश्न येतो म्हणजे 50% मर्यादा हटवणं शक्य आहे का? 50% आरक्षणाची मर्यादा हटवणं घटना दुरुस्ती करून करता येईल, पण ते असंवैधानिक ठरेल, कारण ते संविधानाचं बेसिक स्ट्रक्चरच बदलण्यासारखं होईल। समानतेचा अधिकार हा आपल्याला आर्टिकल 15, आर्टिकल 16 मधून देण्यात आलेला आहे आणि तो संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा भागही आहे। त्यामुळे 50%ची मर्यादा हटवणं कायद्यानं शक्य नाही। त्यामुळे आता आरक्षणाची टक्केवारी पुढे न्यायालयीन आव्हानांनंतर बदलते की कायम राहते? आणि आरक्षणाच्या सध्याच्या या स्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? आरक्षणाचा जो वाद आहे हा व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? तुमचं याबाबत काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।